नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला जो भारत देश आहे तर त्यामध्ये आपल्याला पेपरमध्ये राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो। त्यामुळे आपल्याला माहित असलं पाहिजे की किती राज्य आहे तसेच किती केंद्रशासित प्रदेश आहेत आणि त्यानंतर पुढे जाऊन आपण अभ्यास केला तर ते राज्य कोणत्या ठिकाणी आहेत, भारताचा जो नकाशा आहे आपला तर त्यामध्ये कोणत्या ठिकाणी हे राज्य आहे, तसेच त्यांच्या राजधान्या कोणत्या असणार आहे, अशाच प्रकारे केंद्रशासित प्रदेश आणि त्याच्या राजधान्या याचा आज आपण मॅपच्या सहाय्याने अभ्यास करणार आहोत। म्हणजेच तुम्हाला मॅपच्या सहाय्याने अभ्यास केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित राज्य आणि राजधान्या, केंद्रशासित प्रदेश आणि त्याच्या राजधान्या हे तुम्हाला लक्षात राहील। चला तर आजच्या या लेक्चरला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला हा भारताचा नकाशा तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर। तर यामध्ये बघा संपूर्ण हा जो भारताचा नकाशा आहे तर आपण काय करणार आहोत, आपल्याला सुरुवातीला दिशा माहित असल्या पाहिजे। इथे बघा उत्तर दिलेले आहे, ह्याच्या दिशा दिलेल्या आहे बघा। येथे उत्तर दिशा आहे, खाली दक्षिण दिशा आहे, त्यानंतर पूर्व दिशा इकडे आहे आणि पश्चिम दिशा या साईडला आहे। आपण वरती लिहून घेऊयात, उत्तर दिशा वर आहे, त्यानंतर खाली जी दिशा आहे, खाली जी दिशा आहे आपली तर ती कोणती असणार आहे तर दक्षिण दिशा असणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खाली दक्षिण दिशा आहे, त्यानंतर बघा पूर्व दिशा जी आहे तर ती आपल्या मॅपच्या या साईडला आहे बघा, पूर्व दिशा या साईडला। त्यानंतर पश्चिम दिशा जी आहे तर ती पूर्वच्या मागे पश्चिम दिशा। तर या पद्धतीने आपण सुरुवातीला दिशा समजून घेतलेला आहे, म्हणजे त्यानंतर आपल्याला मॅप रीडिंग करत असताना काही आपल्याला अडचणी येणार नाहीत। आता सुरुवातीला बघा हे लडाख, जम्मू काश्मीर हे जे आहे तर ते केंद्रशासित प्रदेश आहे। आपल्याला सुरुवातीला राज्य बघायचे आहे। तर सुरुवातीला बघा हा जो हिमाचल प्रदेश आहे हा दिसत आहे, हे काय भारतातील एक राज्य आहे हिमाचल प्रदेश। त्याची जी राजधानी आहे बघा इथे तुम्हाला दिसत असेल शिमला। हिमाचल प्रदेशाची राजधानी कोणती आहे तर शिमला। बघा सुरुवातीला आपण इथे बघा हिमाचल प्रदेश जो आहे तर त्याची राजधानी शिमला। त्यानंतर बघा आता पुढील जे राज्य असणार आहे आपलं, हिमाचलच्या खालीच बघा इथे पंजाब दिसत आहे बघा। पंजाबची राजधानी जी आहे तर ती कोणती आहे, चंदीगड आहे राजधानी। तर बघा त्यानंतर आहे पंजाबची राजधानी चंदीगड। मॅपमध्ये बघत असताना कोणत्या दिशेला आहे हा जो राज्य आहे, त्यानंतर तिचं स्थान कुठे आहे मॅपमध्ये हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर बघा पुढील जे राज्य आहे आपण उत्तर वरून खाली एक एक राज्य आपण बघूयात। आता त्यानंतर बघा पुढील जे राज्य आहे उत्तराखंड आहे बघा। उत्तराखंडची राजधानी आहे डेहराडून। त्यानंतर बघा इथे बघा हे खालीवर झालेलं आहे, पण लक्षात ठेवा उत्तराखंडची राजधानी कोणती आहे, डेहराडून आहे। त्यानंतर बघा येथे हरियाणा दिसत आहे बघा। हरियाणा हे जे राज्य आहे तर त्याची पण राजधानी जी आहे तर ती चंदीगड असणार आहे। यामध्ये विद्यार्थी कन्फ्युजन करत असतात, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पंजाब जे राज्य आहे तसेच हरियाणा जे राज्य आहे तर या दोघांची राजधानी सेम आहे चंदीगड। त्यानंतर बघा पुढील आता राज्य असणार आहे आपलं उत्तराखंड झाल्यानंतर आता आहे पुढील राज्य उत्तर प्रदेश। इथे तुम्हाला दिसत असेल बघा उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे तर त्याची जी राजधानी आहे लखनौ। तुम्हाला मॅपमध्ये पण नाव दिलेलं आहे बघा, या ठिकाणी बघा उत्तर प्रदेशची राजधानी कोणती आहे, लखनौ। त्यानंतर आता पुढचं राज्य आहे आपलं राजस्थान। सर्वात मोठं जे राज्य आहे आपल्या भारत देशामधील तर ते कोणतं आहे, राजस्थान। राजस्थानची जी राजधानी आहे तर ती कोणती असणार आहे, इथे दिलेली आहे बघा जयपूर आहे। कोणती आहे, जयपूर। इथे बघा 6 नंबरला दिलेला आहे राजस्थान। इथे बघा राजस्थान हे जे राज्य आहे तर त्याची राजधानी कोणती आहे, जयपूर। त्यानंतर बघा आता पुढील राज्य बघूयात। आता हे तुम्ही म्हणशात दिल्ली का नाही घेतलं, हे केंद्रशासित प्रदेश आहे तर ते आपण पुढील हे राज्याची माहिती झाल्यानंतर आपण केंद्रशासित प्रदेशाची माहिती घेणार आहोत, त्यामध्ये आपण घेणारच आहोत। आजच्याच या लेक्चरमध्ये याची माहिती पण आपण घेणार आहोत। तर सुरुवातीला राज्य कव्हर करून घेऊयात। आता त्यानंतर बघा राजस्थान झाल्यानंतर उत्तर प्रदेश झाल्यानंतर बघा
या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बिहार आहे बघा, ही बिहार राज्य आहे. तर त्याची जी राजधानी आहे तर ती कोणती आहे? पटना राजधानी आहे. यामध्ये बघा बिहारच्या पुढं कोणती आहे राजधानी? पटना आहे. त्यानंतर बघा आता पुढील राज्य घेऊयात, एका लाईनीत घेऊयात एक एक, म्हणजे आपल्याला काही कन्फ्युजन होणार नाही. त्यानंतर बघा इथे बघा सिक्कीम, हे सिक्कीम जे राज्य आहे तर त्याची राजधानी कोणती आहे? गंगटोक या ठिकाणी दिलेली आहे बघा. तर सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे? गंगटोक. त्यानंतर बघा पुढील राज्य आहे आपलं बघा, या ठिकाणी दिसत आहे बघा अरुणाचल प्रदेश. इथे दिसत आहे बघा अरुणाचल प्रदेश, हा एवढा प्रदेश जो आहे तर तो अरुणाचल प्रदेशचा आहे. तर त्याची जी राजधानी आहे इथे तुम्हाला दिसत असेल बघा इटानगर दिलेला आहे. इथे ब्लॅक कलरचा डॉट जो आहे त्या ठिकाणी बघा इटानगर ही राजधानी दिलेली आहे. तर अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर. त्यानंतर पुढील जे राज्य असणार आहे आपलं बघा, त्याच्याच खाली बघा इथे आसाम दिसत आहे बघा. आसाम हा जो एवढा प्रदेश जो आहे तर तो आसामचा असणार आहे. त्यामध्ये बघा हे दिसपूर जे आहे तर काय असणार आहे? त्याची राजधानी. आसाम जे राज्य आहे तर त्याची जी राजधानी आहे कोणती असणार आहे? दिसपूर. तर यामध्ये बघा इथे तुम्हाला दिसत आहे आसामची राजधानी दिसपूर. त्यानंतर बघा पुढील राज्य बघूयात आपण. आसामच्याच खाली बघा इथे मेघालय दिसत असेल तुम्हाला. मेघालयची या राज्याची राजधानी आहे इथे बघा शिलाँग आहे. मेघालय जे राज्य आहे, मेघालयची जी राजधानी आहे तर ती कोणती असणार आहे? शिलाँग असणार आहे. त्यानंतर बघा त्यानंतर पुढील जे राज्य असणार आहे बघा, इथे मेघालय झाल्यानंतर पुढे आहे नागालँड. नागालँडची बघा इथे राजधानी दिलेली आहे. या ठिकाणी बघा कोहिमा दिलेला आहे बघा. इथे तुम्हाला क्लिअर दिसणार नाही पण या ठिकाणी जे नागालँड आहे तर तिथं त्याची राजधानी कोणती असणार आहे? कोहिमा असणार आहे. यामध्ये आपल्याला दिलेले आहे बघा नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? कोहिमा असणार आहे. त्यानंतर बघा पुढील जे राज्य आहे मणिपूर. आता हे जे मणिपूर आहे या ठिकाणी आहे बघा ना, कशामध्ये? मणिपूर राज्य कोणत्या ठिकाणी आहे बघा इथे. आणि त्यानंतर तिची राजधानी बघा इथे दिलेली आहे इम्फाळ. इम्फाळ ही जी राजधानी आहे तर ती कसली असणार आहे? मणिपूर या राज्याची. त्यानंतर पुढील जे राज्य असणार आहे इथे बघा त्रिपुरा. त्रिपुरा हे जे राज्य आहे तर त्याची जी राजधानी आहे तर ती कोणती असणार आहे? आगरतळा. आगरतळा हे तुम्ही म्हणशाल बंगाल या ठिकाणी नाही, तर इथे जागा नाही म्हणून आपल्याला इथे दिलेला आहे बघा आगरतळा. इथे कन्फ्यूज करायचं नाही. त्रिपुरा इथे बघा हा जो राज्य आहे तर या राज्याची काय आहे? राजधानी आगरतळा. त्यानंतर आता आपलं पुढील राज्य असणार आहे मिझोरम. मिझोरम या राज्याची बघा राजधानी इथे दिलेली आहे बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. तर आपण त्यासाठी इथे लिहून घेतलेले आहे बघा. त्रिपुराची राजधानी आहे आगरतळा. त्यानंतर बघा पुढील जे राज्य आहे मिझोरम. मिझोरमचं जे राजधानी आहे तर ती कोणती असणार आहे? आयझोल असणार आहे. इथे बघा या ठिकाणी दिलेला आहे आयझोल. काही पुस्तकांमध्ये तुम्हाला आयझोल असं नाव सुद्धा दिसेल या ठिकाणी बघा, असं एझोल असेल किंवा आयझोल असेल. हे मिझोरमची राजधानी आहे. त्यानंतर बघा आता आपण या ठिकाणचे संपूर्ण राज्य कव्हर केलेले आहेत. इथपर्यंत आपलं सरळ झालेलं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी बघा आता गुजरात येत आहे. गुजरातची राजधानी जी आहे तर तुम्हाला इथे दिसत आहे गांधीनगर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गुजरातचे राज्य आहे तर त्याची राजधानी जी आहे गांधीनगर. त्यानंतर बघा पुढे जो प्रदेश तुम्हाला दिसत आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ. बघा मध्य प्रदेश त्याची राजधानी आहे भोपाळ. त्यानंतर बघा छत्तीसगड आहे. पुढील जे आपलं राज्य आहे इथे बघा तुम्हाला दिसत असेल छत्तीसगड. छत्तीसगडची बघा राजधानी इथे दिलेली आहे रायपूर. तर आपण इथे तुम्हाला दिसत असेल रायपूर. अगोदर आपण लिस्ट करून घेतलेली आहे म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही आणि नोट्स काढायला तुम्हाला सोपं जाईल. त्यानंतर बघा पुढील जे राज्य आहे इथे बघा झारखंड. हे जे राज्य आहे बघा छत्तीसगडच्या वरती आहे झारखंड आणि बिहारच्या खाली आहे. याची राजधानी जी आहे तर ती कोणती असणार आहे? रांची. या ठिकाणी बघा झारखंडची राजधानी आहे रांची. त्यानंतर आता पुढील जे राज्य आहेत पश्चिम बंगाल. आता पश्चिम बंगाल कुठे आहे तर या ठिकाणी आहे बघा
त्याची राजधानी आहे कोलकाता, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. पश्चिम या राज्याची राजधानी कोलकाता. त्यानंतर बघा आपलं महाराष्ट्र राज्य आलेलं आहे, याची राजधानी तुम्हाला माहीतच असेल. मुंबई ही जी आहे महाराष्ट्राची राजधानी आहे. त्यानंतर बघा आता महाराष्ट्राची राजधानी जी आहे तर ती मुंबई असणार आहे. त्यानंतर पुढील जे राज्य आहे तर ते असणार आहे ओडिसा. ओडिसाची राजधानी आहे भुवनेश्वर. ओडिसाची राजधानी कोणती आहे तर भुवनेश्वर असणार आहे. त्यानंतर पुढील जे राज्य आहे तर बघा इथपर्यंत झालं. त्यानंतर आहे पुढचं राज्य आहे तेलंगणा. तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद. तेलंगणाची राजधानी हैदराबाद. त्यानंतर बघा पुढील जे आपलं आता राज्य असणार आहे तेलंगणा झालं. त्यानंतर आता हा इकडचा प्रदेश हा कोणता आहे तर तो कर्नाटकचा असणार आहे. या ठिकाणी बघा हे कर्नाटक जे राज्य आहे तर त्याची राजधानी इथे दिलेली आहे बघा बंगलोर. तर कर्नाटक या राज्याची राजधानी असणार आहे बंगलोर. त्यानंतर बघा पुढील जे राज्य आहे या ठिकाणी बघा गोवा हे राज्य आहे. गोवाची राजधानी आहे पणजी. तर या ठिकाणी बघा गोवा हे राज्य आहे तर त्याची राजधानी असणार आहे पणजी. त्यानंतर बघा पुढचं जे राज्य आहे बघा आता या ठिकाणी आपले तेलंगणा झालेला आहे, ओडिसा झालेली. त्यानंतर बघा आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशची जी राजधानी आहे बघा तर बघा विद्यार्थी मित्रांनो आंध्र प्रदेश जे राज्य आहे तर त्याची पण राजधानी कोणती असणार आहे हैदराबाद. या दोघांची तेलंगणा हे जे राज्य आहे आणि आंध्र प्रदेश हे जे राज्य आहे तर या दोघांची कॉमन राजधानी कोणती असणार आहे हैदराबाद. त्यानंतर बघा आता पुढील जे राज्य असणार आहे आपलं इथे बघा हे केरळ. केरळ राज्याची बघा राजधानी जी आहे या ठिकाणी आहे बघा. केरळ जे राज्य आहे तर त्या केरळ राज्याची जी राजधानी आहे तिरुवनंतपुरम. या ठिकाणी बघा तुम्हाला दिसत आहे. तर बघा आंध्र प्रदेशची राजधानी हैदराबाद. त्यानंतर केरळची राजधानी तिरुवनंतपुरम. त्यानंतर तामिळनाडूची जी राजधानी असणार आहे चेन्नई. तर मॅपमध्ये बघूयात चेन्नई कोणत्या ठिकाणी आहे बघा. हे तामिळनाडू आहे बघा सर्वात खालचं भारताचं जे टोक आहे दक्षिणेकडचं बघा तामिळनाडू त्या राज्याची ही आहे बघा. त्यानंतर त्याची जी राजधानी आहे तर ती कोणती असणार आहे चेन्नई. तर अशा प्रकारे बघा आपण जे 28 राज्य आहे तर 28 राज्याचे राज्य आणि राजधानी आपण याचा अभ्यास केलेला आहे. आता आपण 28 राज्य बघितलेले आहे. त्यानंतर जे 8 केंद्रशासित प्रदेश आहे तर त्याचा आता अभ्यास करूयात. बघा केंद्रशासित जे प्रदेश आहेत बघा टोटल किती केंद्रशासित प्रदेश आहेत तर 8. ते बघा खाली आपण माहिती घेतलेली आहे. त्यांच्या राजधानी कोणकोणत्या असणार आहे तर बघूयात. सुरुवात आता परत वरून करूयात, उत्तरेकडून करूयात. बघा या ठिकाणी तुम्हाला राज्य दिसत केंद्रशासित प्रदेश आहे बघा हा लडाख. लडाख या केंद्रशासित प्रदेशाची बघा इथे राजधानी दिली आहे लेह. म्हणून लडाखची राजधानी कोणती असणार आहे लेह. त्यानंतर बघा जम्मू आणि काश्मीर. त्याच्याच खाली बघा इथे जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची जी राजधानी आहे तर ती असणार आहे श्रीनगर. जम्मू आणि काश्मीर या राज्याची जी केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे श्रीनगर. त्यानंतर बघा खाली या ठिकाणी हे चंदीगड जे आहेत हे पंजाब आणि हरियाणाची राजधानी पण आहे आणि स्वतः चंदीगड जे आहे हा केंद्रशासित प्रदेश पण आहेत बघा. चंदीगड जे आहे तर ती केंद्रशासित प्रदेश पण आहे आणि त्याची राजधानी पण काय आहे चंदीगडच असणार आहे. त्यानंतर बघा पुढील केंद्रशासित प्रदेश आहे दिल्ली. या ठिकाणी आहे बघा दिल्ली. या दिल्लीची राजधानी कोणती असणार आहे तर दिल्लीच असणार आहे या ठिकाणी बघा. त्यानंतर आता पुढील केंद्रशासित प्रदेश आहे दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव. या ठिकाणी बघा गुजरातच्या खाली बघा इथे दमण दीव दिसत असेल बघा. दमण दीव आणि दादर आणि नगर हवेली येथे या ठिकाणी बघा हे जे केंद्रशासित प्रदेश आहे तर त्याची जी राजधानी आहे तर इथे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बघा. तर दादरा आणि नगर हवेलीची राजधानी जी आहे तर ती कोणती असणार आहे दमण असणार आहे बघा. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बघा. दमण जी आहे तर ती दादरा नगर हवेली दमण दीवची राजधानी कोणती असणार आहे दमण असणार आहे. त्यानंतर बघा पुढील जे केंद्रशासित प्रदेश आहे पुदुच्चेरी. तर बघा या ठिकाणी बघा
हे जे पुदुच्चेरी आहे तर त्याची राजधानी कोणती असणार आहे? पॉंडिचेरी असणार आहे. त्यानंतर आता पुढील जो केंद्रशासित प्रदेश आहे बघा, अंदमान आणि निकोबार. इथे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल अंदमान आणि निकोबार हे जे बेटा आहेत तर त्याची जी राजधानी आहे पोर्ट ब्लेअर ही राजधानी असणार आहे. आणि त्यानंतर बघा शेवटचं आपलं जे केंद्रशासित प्रदेश आहे लक्षद्वीप. आता या लक्षद्वीपची जी राजधानी असणार आहे कावर्ती. मॅपमध्ये आता बघूयात कुठे आहे बघा, लक्षद्वीप जे बेटा आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसतील आणि त्याची जी राजधानी आहे या ठिकाणी बघा कावर्ती. हे लक्षद्वीप जे केंद्रशासित प्रदेश आहे आणि त्याची राजधानी कावर्ती. तर अशा प्रकारे आज आपण आपला जो भारत देश आहे तर त्यामधील राज्य तसेच केंद्रशासित प्रदेश जे आहे तर त्यांची राज्य आणि राजधानी जे आहेत तर त्याविषयी आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. संपूर्ण 8 आपण केंद्रशासित प्रदेश बघितलेले आहे आणि त्यानंतर सुरुवातीला आपण 28 जे राज्य आहे तर त्यांचे राजधानी आपण बघितलेलं आहे. आता एकदा आपण वाचन करून घेऊयात म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. हिमाचल राज्याची राजधानी शिमला, त्यानंतर पंजाब राज्याची राजधानी चंदीगड, हरियाणा राज्याची राजधानी चंदीगड, त्यानंतर बघा उत्तराखंडची राजधानी डेहराडून, उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ, राजस्थानची राजधानी जयपूर, बिहारची राजधानी पटना, सिक्कीमची राजधानी गंगटोक, अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर, त्यानंतर बघा आसामची राजधानी दिसपूर, मेघालयची राजधानी शिलाँग, नागालँडची राजधानी कोहिमा, त्यानंतर मणिपूरची राजधानी इम्फाळ, त्रिपुराची राजधानी आगरतळा. आता हे 14 झाले, 14 अजून राज्य बाकी आहे बघा. मिझोरम आयझोल, त्यानंतर गुजरात गांधीनगर, मध्य प्रदेश भोपाळ, छत्तीसगड रायपूर, झारखंड रांची, पश्चिम बंगाल कोलकाता. त्यानंतर आहे आपलं महाराष्ट्राची राजधानी मुंबई, ओडिसा भुवनेश्वर, तेलंगणा हैदराबाद, कर्नाटकची राजधानी बेंगलोर, गोवाची राजधानी पणजी, आंध्र प्रदेशची राजधानी हैदराबाद. त्यानंतर आता पुढील राज्य आहे केरळची राजधानी तिरुवनंतपुरम, तामिळनाडूची राजधानी चेन्नई. आता हे झाले आपले राज्य. त्यानंतर आता शेवट 8 केंद्रशासित प्रदेश आहे आपले बघा. लडाख या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी लेह, जम्मू काश्मीरची श्रीनगर, चंदीगडची चंदीगड, दिल्लीची दिल्ली, दादरा नगर हवेलीची दमण, त्यानंतर पुदुच्चेरीची पॉंडिचेरी, अंदमान आणि निकोबार बेटचे आहे त्याची जी राजधानी आहे तर पोर्ट ब्लेअर, लक्षद्वीपची कावर्ती. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून जे राज्य आहे तसेच केंद्रशासित प्रदेश आहे तर त्याचे सर्व राजधान्या ज्या आहेत तर त्या आपण मॅपच्या सहाय्याने संपूर्ण अभ्यास केलेला आहे. जर तुम्हाला यामध्ये काही डाऊट्स असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर आपण संपूर्ण जे आहे तर मॅपच्या सहाय्याने म्हणजे तुम्हाला आपला भारत देश आहे तर त्या ठिकाणी कोणते राज्य कोणत्या दिशेला आहे तसेच केंद्रशासित प्रदेश आहे तर ते कोणत्या ठिकाणी आहे तर याची संपूर्ण माहिती जी आहे तर आपण या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून बघितलेली आहे. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. जर जे विद्यार्थी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन ज्या अपडेट येत असतात गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड तसेच एज्युकेशनल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.